मित्रांनो, आत्ता आपण पोहोचलोय वावेत. तर खाण्यापिण्याची व्यवस्था इथे असते. मी तुम्हाला हा कोरलाईचा समुद्र दाखवतो. पुन्हा आहे कोरलाई फोर्ट आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर आहे. आणि इथे तुम्ही बघता आणि आमची मावशी काय जावला. नमस्कार मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण कोपरी करंजुऱ्यामध्ये आहोत आणि इथून आपण निघालो कोरलाई बीचला. बघा, माझा दादा आहे, मग हे सगळी गँग बसलेली आहे. वहिनी, आई, साक्षी आणि नेहा. सो असे आम्ही निघालो आहे कोरलाई बीचला. हा आमचा बस स्टॉप आहे आणि आत्ता आम्ही स्टॉपवर उभे आहोत. सरळ निघणार कोरलाई बीचला. बघूया काय काय मजा येते. सी यू, स्टे ट्यून. मित्रांनो, कोरलाई किल्ला अलिबाग मुरुड या गाडी रस्त्यावर अलिबागपासून 22 किलोमीटर अंतरावर आहे. कोरलाईला रोह्याकडून येणारा गाडी रस्ता सुद्धा आहे. रोहा ते मुरुड चणेरे मार्गे हा गाडी रस्ता कोरलाई गावाजवळून जातो. आम्ही निघालो आहे कोपरी करंजविरा या गावातून आणि तिथपर्यंत जाण्याचा हा रस्ता जवळजवळ 20 ते 25 किलोमीटरच्या अंतराचा आहे. तिथे पोहोचण्यासाठी आम्हाला केवळ 30 मिनिटं लागली. मित्रांनो, आत्ता आपण पोहोचलो आहे वावे येथे. हा एक जंक्शन आहे. इथून आपण आता लेफ्ट घेणार, या इथून समोरून लेफ्ट घेणार आणि कोरलाई फोर्टकडे जाणार, कोरलाई बीचकडे जाणार. दादा वडापाव घेतो. दादा वडापाव घेतोय. किती सांगितले वडापाव? कांदा भजी. आवाज समजा सकाळचा नाश्ता वडापाव कांदा भजी. हा सगळा परिसर आहे. अलिबाग रोहा एसटी आहे. सगळे खाण्यापिण्याची सगळी व्यवस्था इथे असते. आपण इथे ब्रेक घेतलेला आहे आणि आपल्याला इथे पुढे जायचं आहे. हा एक वाटेत मंदिर आहे, श्री सोमेश्वर मंदिर चौलसराई. छानसं मंदिर आहे, बसायला जागा आहे. तर आम्ही वाटेत जो नाश्ता घेतला आहे तो इथे बसून करू. रेकॉर्डिंग चालू केलेली आहे मी. छानसं मंदिर, शंकराचं मंदिर आहे. आरशात शंकराची पिंडी आहे समोर. नंदीची मूर्ती आहे. जुना शिल्पकला आहे, जुनी शिल्पकला. मागे एक विहीर पण आहे. मंदिर वडापावचा नाश्ता चालला.
वा 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 वा, पाणी फुकट चाललं तर हे करा. आता तुम्ही बघताय आज चौल भागात आपण आलेलो आहे. इथे दुतर्फा झाडं आहेत. आमच्याकडे एक सालावकरीण आहे बाबा. बापूची आई आमच्या गावच्या जावंच ना. तो असा कोरलाई किल्ला आहे आणि कोरलाई किल्ल्याच्या समोर हा पूर्ण आगार भरलेला आहे. त्या आगाराच्या किनाऱ्यावरती मी तुम्हाला हा कोरलाईचा समुद्र दाखवतो.
उतरलोय खाली, पायवाट पकडून बीचवर चाललोय. कोरलाई फोर्ट आणि त्याच्या समोरचा हा बीच आहे. सो असा हा प्रवास आम्ही करंजरा कोपरी गाव ते कोरलाई बीच, कोरलाई फोर्टपर्यंत केलेला आहे आणि त्याच्या आजूबाजूचा हा परिसर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. तुम्हाला हा परिसर कसा वाटला आणि तुम्हाला इथे यायला आवडेल का हे नक्की कळवा.